आपल्याबरोबर धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत। ते धाराशिवच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर होते। सर, धाराशिवचा 2 दिवसाचा दौरा तुम्ही करताय, नेमकं काय काय नियोजन आहे, काय विकासाच्या बाबतीमध्ये काय तुम्ही आढावा घेतलाय, काय सुरू आहे? काही 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये एसटी स्थानकाचे भूमिपूजन होते, म्हणजे माझ्या डिपार्टमेंटच्या संबंधित काही कामं होती, काही बसेसच्या संख्येमध्ये वाढ करण्याच्या लोकांच्या त्या निवेदनं होती। त्या निवेदनानुसार काही बसेस आपण वाढवता, इलेक्ट्रिक बस देता येईल का तेही बघतोय। म्हणजे जास्तीत जास्त परिवहनच्या दृष्टिकोनातनं जे काही तक्रारी लोकांच्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय। काही बसेस बंद पडल्या होत्या, म्हणजे एस टी चालू होत्या, परंतु मध्यंतरी काही एस टी ह्या प्रवासी संख्या घटल्यामुळे बंद करण्यात आलेल्या होत्या। त्या कशा चालू करता येईल, प्रवासी संख्या कशी वाढवता येईल, ह्या सगळ्या विषयावर सविस्तरपणे चर्चा करून परिवहनच्या बाबतीतले जे काही निर्णय आहे ते घेतलेले। काही RTOच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी होतात की गोरगरीब शेतकऱ्यांना ते त्रास देतात, हैराण करतात। गोरगरीब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे ट्रॅक्टर किंवा त्यांचे काही जे शेतीविषयक अवजारं आहेत, म्हणजे शासकीय दृष्ट्या जर ते ठीक आहे, म्हणजे काही लोकांच्या तक्रारी आपल्याकडे येत असेल तरी शेतकऱ्यांना थोडं सांभाळून RTOच्या अधिकाऱ्याने पण घेणं गरजेचं होतं। मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्या व्हिडिओमध्ये त्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचा काही टॅक्स भरला नाही किंवा काही तक्रारी होत्या म्हणून आमच्या RTOचे अधिकारी गेले। तर शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडं सौम्य भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी तो अन्नदाता आहे, अन्नदात्याला सांभाळून घ्यायला हवं। काही अडचणी असतात, दुबार पेरणीचं संकट असतं, काही अवकाळी पावसाचं संकट होतं, त्यामुळे हवालदिल झालेला जो शेतकरी असतो तो बिचारा काही टॅक्स वगैरे जे आहे ते भरू शकत नाही, काही अडचणी असतात, तर त्यांना बोलवून त्याच्यानं काही मार्ग त्यातनं निघतं का हे आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी बघायला हवं। आणि त्या माध्यमातून मी त्यांना सूचना केलेल्या आहेत। आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अशा माझ्या स्पष्ट सूचना सर्व RTOच्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत। सर, गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अनेक बदल आपण पाहिलेत। मध्यंतरी अधिवेशन पार पडलं, अधिवेशनादरम्यान जी आमदाराचं जे तक्रारी झाल्या त्याने एक वेगळीच प्रतिमा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले की आमदार माजलेत असं लोकांना वाटायला लागले। आता काय वाटतं तुम्हाला या सगळ्या ह्याच्याबद्दल? नाही, बरोबर आहे। लोकांचं समज असा होतो की ज्या पद्धतीनं म्हणजे वृत्तवाहिनींच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रातून बातम्या येतात, आमदारांविषयी बातम्या येतात, मंत्र्यांविषयी बातम्या येतात, तर आमच्या दृष्टीनं ते फार चुकीच्या अशा घटना घडलेल्या आहेत। आणि मुख्यमंत्री म्हणाले ते वस्तुस्थितीवर आधारित आहे, म्हणजे त्यांच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे। आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी काही आमच्या पक्षातील आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या गैरवर्तनाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली। त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की तुम्ही चुकी काही जर करत असाल तर ते पक्षावरच नाही माझ्यावर सुद्धा येतं, त्यामुळे पक्षाचा प्रमुख म्हणून माझासुद्धा मान लाजवेल, मान खाली घालायला लागेल, अशा पद्धतीची चुका कोणी करू नका। ज्या गोष्टी सर्वसामान्य आमदारांकडनं किंवा मंत्र्यांकडनं जनतेला अपेक्षित आहे त्याच गोष्टी करा, कारण नसताना कुठेही काही चॅनलला तुमच्या मुलाखती देऊ नका, त्यामुळे वाद निर्माण होईल। अशा काही घटना जर टाळता आल्या तर तुम्ही टाळायला हव्या, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आमच्या पक्षाचा जर विषय झाला तर निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या विषयावर गंभीर दखल घेतलेली आहे। राहिलेल्या काही घटना दुसऱ्या पक्षाच्या जरी आमदारांच्या असेल तरी शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचा एकच परिवार आहे, आणि ह्या परिवारातील काही सदस्यांनी जर चुका केल्या तर त्या आम्हालाही लाजवणाऱ्या ठरतात। आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा तसाच होतो, त्यामुळे आमदारांनी मंत्र्यांनी समय सूचकता दाखवायला हव्या। काही गोष्टी ज्या आपण करतोय त्यावर सर्वसामान्य जनतेचं लक्ष आहे, मीडियाचं लक्ष आहे, ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी योग्य ती पावलं उचलली पाहिजे। शिंदे गटाच्याच आमदाराच्या ह्या तक्रारी जास्त पाहायला मिळतात आपल्याला। शिंदे एकनाथ शिंदेंना याच्याबद्दल त्रास होतोय असं सुद्धा जाणवतंय। नाही, बरोबर, शिंदे गटाच्याच असं म्हणणार नाही, शिवसेनेच्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या आमदारांच्या तक्रारी किंवा मंत्र्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्यामध्ये काय फक्त आमच्याच पक्षाचे लोक आहेत असं मी म्हणणार नाही। परंतु ठीक आहे, आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब जाहीर करत असतात। आणि परवाच्याच बैठकीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये जो सावरकर स्मारकामध्ये आमचा कार्यक्रम झाला पक्षाचा, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। त्यामुळे मला असं वाटतं जर पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असेल तर आमच्या लोकांमध्ये सुधारणा भविष्यामध्ये निश्चित होईल। सर, शिंदे साहेबांनी बैठकीमध्ये ही जे आमदार आहेत बोलणारे यांना तंबी दिली का?
हा तंबी असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि ते नाराज होते. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा काही चुका करतात तेव्हा त्या चुका मी केल्या असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. माझ्या ज्या पक्षाचे तुम्ही आमदार आहात त्या पक्षाच्या प्रतिमेला तडा कुठेतरी जातो. त्यामुळे तंबी असं वाक्यप्रयोग मी करणार नाही, परंतु चुका परत होऊ नये याची दक्षता घ्या ह्या सूचना मात्र त्यांनी गांभीर्याने दिलेल्या आहेत. तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री आहात म्हणून मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो. भूमपरांडावाशीचे आमदार तानाजी सावंत जे आहेत ते निवडणूक झाल्यापासून 8 महिने झालं मतदारसंघात नाही आहेत. त्या मतदारसंघातल्या लोकांनी प्रश्न सर कुणाकडे मांडायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही बघा, माझ्या पक्षाचे ते नेते आहेत, माझे पालकमंत्री होते. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हालाही कल्पना आहे की त्यांचे आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यामुळे काही अडचणी आहेत त्यांना, नाहीतर त्यांनी पालकमंत्री म्हणून चांगल्या प्रकारचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेलं आहेत. आणि काही कौटुंबिक अडचणी असतात आणि लवकरच त्या कौटुंबिक अडचणीवर मात करून आणि आपल्या तब्येतीवर मात करून परत ते सर्वसामान्य जनतेच्या सेवेला रुजू होईल याची मला खात्री आहे. आणि भले जरी ते आता उपस्थित नसेल तरी तुम्हालाही कल्पना आहे की पालकमंत्री म्हणून मी महिना 1.5 महिन्यामध्ये येतच असतो. त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेनं माझ्याशी सुद्धा संवाद साधलेल्या माझ्याकडे येतात. काही तक्रारी जर घेऊन आल्या तर मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या मतदारसंघातल्या जनतेचा प्रश्न सोडवले जातील आणि विकास मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही याची दक्षता पालकमंत्री म्हणून आणि शिवसेना पक्षाचा मंत्री म्हणून मी निश्चितपणे घेईल. सर, राऊतांनी ठाकरेंची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीदरम्यान काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यांनी उद्धव ठाकरे असं म्हणाले की 24ला जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये शिंदे गटाचे जे आमदार आले ती जादूटोणा करून आणले असं सुद्धा ते म्हटले. बघा, मी माझ्या मतदारसंघातून 4 वेळा निवडून आलो आहे. युती असतानासुद्धा मी निवडून आलो, युती नसतानाही मी निवडून आलो. आणि आजपर्यंतचा जो रेकॉर्ड आहे तो मी रेकॉर्ड तोडला. म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये मी 83,000च्या जास्त मताधिक्यानं होतो. ह्या निवडणुकीला मी राज्यातून 9वा म्हणजे 1,08,000च्या मताधिक्यानं निवडून आलो. आता हे काही जादूटोणा करून आलेले आहेत का? म्हणजे तुमचे निवडून आलेले आमदार हे जादूटोणा न करता निवडून आलेले आहेत आणि आमचे आमदार निवडून आलेले ते जादूटोणा करून निवडून आलेले आहे. म्हणजे लोकसभेच्या वेळेस जे तुमचे खासदार जास्त निवडून आले ते काही जादूटोणा करून निवडून आले होते का जास्त खासदार? त्यावेळेस तर तुम्हीच असं म्हणत होतात की तुम्ही गुवाहाटीला गेला, तिकडे काय रेडे कापले, हे कापले, ते कापले. हे ठीक आहे हो, बोलणं फार सोपं असतं आणि कृतीमध्ये करणं फार कठीण असतं. आमच्या पक्षाचे निवडून आलेले आमदार हे स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आणि स्वतः त्यांच्या समाजासाठी आणि त्यांच्या जनतेसाठी जी काही मतदारसंघातील लोक आहेत त्यासाठी केलेल्या कामाच्या जीवावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे असं कोणाला जादूटोणा वगैरे बोलून जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा अपमान करू नये आणि ज्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या जनतेचा तर मुळात अपमान करूच नये. सर, ठाकरे ब्रँडविषयी तुम्ही काल बोललात. ठाकरे ब्रँड उद्धव ठाकरे सोडून दुसरे ठाकरे आहेत? नाही, आहे ना. ठाकरे ब्रँड हे नाकारतच नाही. म्हणजे स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हा एक ब्रँडच आहे ना. आणि त्या ब्रँडला घेऊनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब मार्गक्रमण करत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना यश प्राप्त झालं आहे. आता जसं ठाकरे साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरेची विचारसरणी होती, त्यांची विचारधारा होती, त्यांचं हिंदुत्व होतं, त्यांच्या मराठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांची जी किमया होती, किंबहुना शिवसेनेची स्थापनाच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली होती आणि ते आता एकनाथ शिंदे ब्रँड त्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. परंतु शिंदे साहेबांचं मोठं एवढं मन आहे की ते स्वतःचा कधीही एकनाथ शिंदे ब्रँड आहे असं कधी म्हणत नाही. ते म्हणतात मी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेब ठाकरे हाच माझा ब्रँड आहे आणि हाच माझ्या पक्षाचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. एकनाथ शिंदे ही ब्रँड आहेत? 100% बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेब ब्रँड आहेत. आणि आजही आमच्या पक्षाचे जसे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आहेत, जसे आमचे जिल्हाप्रमुख जे माजी होते आणि आमच्या गुरुस्थानी होते ते धर्मवीर आनंद दिघे साहेब, आणि त्यांच्यानंतर आमच्या पक्षाचा मुख्य चेहरा म्हणजे ब्रँड ॲम्बॅसेडर असतो त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे. दुसरी महत्त्वाची म्हणजे काल जे आदित्य ठाकरे आणि फडणवीस साहेबांची भेट झाली त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी असं स्पष्टीकरण दिलं की बाबा मी डिनरसाठी हॉटेलवर आलो होतो, पण ही आमच्या बातम्या बघून आता काही लोक गावाला निघून जातील असं मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी टोला मारला. हो, मी पण गावालाच आलो, पालकमंत्री म्हणून धाराशिवला मी आलो
कसं असतं की कुठल्याही कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या किंवा दुःखद घटना असू द्या, सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी हे इकडे तिकडे जातच असतात, एक दुसऱ्याला भेटत असतात, एक दुसऱ्याला आलिंगन देत असतात. म्हणून काही त्यांचे राजकीय विषय त्यांच्या संदर्भातले आपण करणं हे चुकीचं आहे. आता विधिमंडळामध्ये हसत खेळत वातावरण आमच्या अंबादास दानवेंचा होत असताना निरोप समारंभ, त्यावेळेस बाजूला एकनाथ शिंदे साहेब असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांची आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणून यांची अंबादास दानवेची स्तुती करत असताना उद्धव साहेबांना हेही सांगितलं की बाबा 2029 पर्यंत तर विरोधी पक्षात आम्ही कोणी येऊ शकत नाही, कारण आम्हाला सर्वसामान्य जनतेनं न्याय दिलेला आहे. 227 आमदार आमच्या निवडून आलेले, एक बहुमत आम्हाला प्राप्त आहे, परंतु यदाकदाचित तुमची इच्छा झाली तर तुम्ही ह्या बाजूला येऊ शकता, असं ते म्हणाले. म्हणजे भाषणामध्ये टोमणे किंवा काही अशा गोष्टी जेणेकरून सभागृहाचं वातावरण हलकंफुलकं राहील ह्यासाठी राजकीय पक्षाचे नेते मंडळी असं वाक्यप्रयोग करत असतात. त्याचा काय राजकीय अर्थ कोणी लावू नये. सर, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी फारच वैयक्तिकवर घेतलेलं आहे कुठली बी गोष्ट, जर समोरासमोर आले तर ते नमस्कार पण देखील करत नाही. देखून बघा नाही, आता बघा म्हणजे त्या विषयावर मी काही बोलण्यापेक्षा काही भूमिका आज ज्या असतात त्या उद्या राहील असं सांगता येत नाही. म्हणजे आज जे चित्र तुम्हाला दिसतं राजसाहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं, 19 वर्षाच्या मागे जर तुम्ही गेलात तर राजसाहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर ते सुद्धा एकमेकांना बघत नव्हते, हसत नव्हते, बोलत नव्हते, हस्तांदोलन करत नव्हते. आता 5 जुलैला मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन घातलं. यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. आज ते चित्र जरी नसेल तरी भविष्यामध्ये ते तसं जर चित्र झालं तर असं काही कोणी त्या गोष्टीला राजकीय काही जे आहे ते वलय जे ह्या गोष्टीचं आहे असं काही समजू नये किंवा त्या माध्यमातून कोणी त्याचा विचारही करू नये. अपेक्षित आहे सर. काय सांगते, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. आता माझं जर उदाहरण गेलं तर माझ्यामध्ये आणि जितेंद्र आव्हाडामध्ये गेल्या 9 वर्षाच्या काळामध्ये विस्तव जात नव्हता. एवढे आम्ही दोघंही भांडत होतो. आम्ही बालमित्र आहोत, पण बालमित्र असताना सुद्धा 9 वर्ष आमचं एक दुसऱ्यांबरोबर पटत नव्हतं, परंतु आम्ही कौटुंबिक संबंध सोडले नव्हते, परंतु शेवटी 9 वर्षानंतर काही ना काही गोष्टीतनं आम्ही एकत्र आलो. असं काही नाही, राजकारणामध्ये काही होऊ शकतं. सर, शेवटचा प्रश्न, रम्मीच्या बाबत जी व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचं ट्विट केलं रोहित पवारांनी, त्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया दिली, पण ते तुमची प्रतिक्रिया अशी वाटली की ते समर्थनच करताय तुम्ही रम्मी खेळाचं. नाही, मी कुठल्या खेळाचं समर्थन करत नाही. मी रम्मी खेळणारी जी मंडळी आहे त्या मंडळीचे ब्रँड ॲम्बॅसेडर झालेले आमिर खान, शाहरुख खान, अजय देवगन, ही मंडळी जर आता वृत्तपत्रामध्ये जाहिराती देतात, TV चॅनलच्या माध्यमातून त्या रम्मी खेळाचं समर्थन करतात, हे पण कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. शेवटी कुठलंही बघा, कुटुंबामध्ये सुद्धा 5-3-2 किंवा ते काही अजून दुसरे खेळ असतात, रम्मीसुद्धा खेळ असतात. म्हणजे 13 पत्त्याचा रम्मीचा खेळसुद्धा कुटुंबामध्ये मी स्वतः माझ्या कुटुंबातल्या लोकांशी खेळलेलो आहे आणि चर्चा त्यामध्ये करत असताना रम्मीचे कुठलं पान कधी टाकावं ह्याचीसुद्धा आम्ही पण कौटुंबिक पातळीवर मनोरंजन जुगार म्हणून त्याचा जर वापर होत असेल तर तो योग्य नाही, आणि मनोरंजना म्हणून त्याच्याकडे जर बघत असेल तर ते योग्य आहे. कारण कुटुंबामध्ये सुद्धा रम्मी खेळ हा सर्वश्रुत आहे. 5-3-2 सारखाच रम्मीसुद्धा होतो किंवा ते चोर पोलीससुद्धा पत्त्यांच्या खेळामध्ये खेळले जातात टाईमपास म्हणून, कुटुंब जेव्हा पिकनिकला वगैरे जातो. आणि शेवटी रोहित पवार आहेत, युवा नेते आहेत, ते सुद्धा बघा IPL सारख्या क्रिकेट स्पर्धा ह्या मुंबईमध्ये होत असताना त्यांनीसुद्धा पुण्यामध्ये MPLच्या धर्तीवर काहीतरी स्पर्धा त्यांनी क्रिकेटच्या घेतलेल्या आहेत. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर मनोरंजन म्हणून तुम्ही बघाल तर तो योग्य आहे, पण त्याच MPLचं रूपांतर जर जुगारामध्ये झालं आणि त्या पद्धतीनं जर त्याला वलय प्राप्त करून काही ॲक्टर लोकांनी किंवा काही लोकांनी दिलं तर ते चुकीचं असं माझं मत आहे. कुठलाही खेळ हा जोपर्यंत मनोरंजन असतं तोपर्यंत मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघणं काहीही चुकीचं नाही आहे, परंतु त्याचं रूपांतर जुगारामध्ये जर होत असेल तर ते मात्र चुकीचं असं माझं मत आहे. सर, हनी ट्रॅपच्या बाबतीमध्ये सरकारकडे काही पुरावे आहेत असं विरोधक म्हणत आहेत.
विरोधक ते नाना पाटोळेंनी कुठला तरी तो पेन ड्राईव्ह म्हणत पेन असं ते सभागृहामध्ये वातावरण केलं होतं. त्याची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून केली आणि कसलं कुठला हनी आणि कुठला ट्रॅप, काही हनी नाही आणि काही ट्रॅप नाही. काय होतं की ह्या लोकांना जर सभागृहामध्ये बोलायला काही दुसरे विषय नसतील सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये, तर काहीतरी असले हे पेन ड्राईव्ह वगैरे काढत असतात आणि नंतर असं सांगतात ते पेन ड्राईव्ह चुकीचा होता, हे होता ते होता. सभागृहामध्ये काहीतरी एवढंसं ते पेन ड्राईव्ह सादर करणं म्हणजे काय ते हनी ट्रॅपचा प्रकार असतो. आणि पोलीस राज्याचे सक्षम आहेत, गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. त्यामुळे कशाला हे हनी ट्रॅप होतील. आणि एका हनी ट्रॅपमध्ये 71 अधिकारी अडकलेले आहेत असं काहीतरी नाना पाटोले सभागृहामध्ये म्हणाले होते, परंतु त्यांनी पुरावे मात्र कुठलेही दिलेले नाही. ठीक आहे, हा पेन ड्राईव्ह मोकळाच असेल काय? अहो काय बातम्यांचा भाग आहे ना. त्यांनी पेनड्राईव्ह मीडियाकडे का दिला नाही हो? काही पेनड्राईव्ह संजय राऊत जसे मीडियाकडे देतात, त्यांनी हे पण पेनड्राईव्ह मीडियाकडे द्यायला पाहिजे ना. असं कसं म्हणून चालेल? तुम्ही आरोप करता, परंतु आरोप करत असताना पुरावे मात्र कुठलेही देत नाही. त्यामुळे त्या आरोपामध्ये काही तथ्य नसतं. ओके सर, धन्यवाद. एकंदरीतच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याबरोबर मनमोकळे गप्पा आणलेले आहे. नाही ज्या बाबतीमध्ये जे राजकीय वातावरण सुरू आहे राज्यामध्ये, त्यावर सुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित असं भाष्य केलं. कॅमेरामॅन विनोदसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.